नमस्कार मित्रांनो. तर पारू मालिकेच्या 24 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की आदित्य पारूला म्हणते, आदित्य जा माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, मला चायनीज हवंय. आदित्य कंदमुळं घेऊन येतो. तो म्हणतो, आता हेच आहे इथे, इंडियन आहे पण चायनीज समजून खा. पारू म्हणते, हे कसं खायचं? हे तिखट नाही, याच्यामध्ये मीठ नाही आणि हे शिजलेलं पण नाहीये, कसं खायचं? आदित्य नाटक करतो. तो खोटं खोटं दाखवतो की इथे गॅस पेटवला आहे, त्याच्यावरती ते कंदमुळे शिजवले, त्याच्यावरती मीठ तिखट टाकले. तो पारूला देतो. पारू पण खायचं नाटक करते. दोघंही खूप खळखळून हसत असतात. पारू म्हणते, आदित्य सर, अहो तुम्हाला तर ना ऍक्टिंगसाठी मोठा अवॉर्ड दिला पाहिजे. आदित्य म्हणतो, अवॉर्ड? चांगली गोष्ट आहे. पारूच्या लक्षात येतं की आज अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्यासाठी जायचं होतं. पारू म्हणते, आदित्य सर, अहो अवॉर्ड फंक्शन आहे ना, त्यासाठी आपण आलो होतो. सगळे वाट बघत असतील, काय करायचं? आदित्य पारू बाहेर जाण्यासाठी वाट शोधत असतात. तर इकडे मारुती घरी येतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. गणित तिथेच अभ्यासाला बसलेला असतो. मारुतीला अनुष्काचं बोलणं आठवतं. मारुती त्याच्या बायकोच्या फोटोशी बोलत असतो. तो म्हणतो, हाच दिवस बघण्यासाठी मी हिला इकडे आणलं होतं का? पारू इथे आली आहे तेव्हापासून खूप विचित्र वाक्ये. मला वाटलं होतं की तिचं इथे लग्न लावून देईल, एखादा चांगला मुलगा बघेल, काही दिवस ती माझ्यासोबत राहील. पण नाही, बघते ना काय करते ती. मला हे अजिबात पटलेलं नाही. मारुती थोडा विचार करत असतो आणि तेवढ्यात त्या फोटोसमोर त्याला कानातले दिसतात. मारुतीला आठवतं की ते भविष्य सांगणाऱ्या माणसाने सांगितलं होतं की सोन्याचा मणी आणून दे. मारुती ते कानातले घेतो आणि म्हणतो, आता ह्याच्याने माझी अडचण दूर होईल. मारुती कानातले घेऊन निघत असतो. गणिताला थांबवतो आणि म्हणतो, पा कुठे निघालायस तू? आणि ही कानातले? मारुती खूप चिडतो आणि तो गणीला ओरडायला लागतो. तो म्हणतो, काय रे, हे का बोलतोयस तू? तुला सांगितलं होतं ना, बाहेर जाताना प्रश्न विचारायचे नसतात, कुठे जातात ते. आधीच तुझ्या ताईने खूप त्रास दिलाय, तू त्रास देऊ नको. गणी रडायला लागतो. तो म्हणतो, बा मी काय केलंय रे, तू मला असं का बोलतो? मारुती म्हणतो, तुला कळत नाही का? मग मला जाऊ देत, अडवू नको. गणी विचारतो, पण हे कानातले हे तर ताईचे आहेत ना, तिला विचारलं का? मारुती म्हणतो, ताईचे कानातले आहेत? ताईला कोणी दिले होते? माझ्या बायकोने. माझ्या बायकोचे कानातले ते, आणि तिला विचारायचा संबंध येत नाही. गणी म्हणतो, पण तिला दिले होते ना, तिला कळल्यावरती काय सांगायचं मग? मारुती म्हणतो, बाळा आता तुझी ताई खूप अडचणीत आहे, तिच्या भल्यासाठी मी हे सगळं करतोय. पारू संकटात आहे, ते संकट दूर व्हावं म्हणून हे पैसे गरजेचे, म्हणून हे कानातले विकतो आणि काहीतरी करतो. बाळा आता टेन्शन घेऊ नको, मला जाऊ दे, जास्त प्रश्न विचारू नको. मारुती निघून जातो. इथे गणी विचार करत असतो, पारूला सांगावं की नाही असा त्याला प्रश्न पडतो. तर इकडे पारू आणि आदित्य दोघंही बाहेर पडण्यासाठी वाट शोधत असतात. आदित्य मोठमोठ्याने मदत मागत असतो, पण त्यांना मदत करायला कोणीच येत नाही. आदित्य मनात विचार करतो. तो म्हणतो, उगीच लगोरी तोडली मी. पारू विचारते, काय झाले? आदित्य काहीच नाही म्हणत. पारू रडायला लागते. आदित्य म्हणतो, पारू का रडतीयस तू? अगं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? पारू म्हणते, हो, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. आदित्य सर, तुमच्याकडे बघितलं ना की सगळी काळजी मिटते, आपल्या आयुष्यात सगळं चांगलं आहे असं वाटायला लागतं. आदित्य सर, तुम्ही खूप चांगले आहात. आदित्य म्हणतो, मग पारू आता अंधार पडतोय ना, आपल्याला इथेच थांबावं लागेल, सकाळ झाली की बघू आपण. पारू म्हणते, पण? आदित्य म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. पारू ठीक आहे म्हणते आणि विचार करते. तर इकडे अहिल्या खूप टेन्शनमध्ये असते. आदित्य परत आला असेल का नाही, तो बरा असेल का, या टेन्शनमध्ये असते. श्रीकांत तिला समजवतो. तो म्हणतो, अहिल्या का टेन्शन घेतेस तू? अहिल्या म्हणते, आपण एक काम करू, आपण आदित्यकडे जाऊ, बघू काय झाले तिथे. श्रीकांत म्हणतो, नको, आपण नको जायला. अगं मुलं मोठी झाली आहेत ना, त्यांचं त्यांना ठरवू देत, आणि आपण तिथे गेलो तर मीडियावाले सगळे येतील मागे आणि अजून प्रॉब्लेम होईल, म्हणून मला वाटते नको जायला. अहिल्या म्हणते, मी अनुष्काला फोन लावते. अहिल्या अनुष्काला फोन लावते. ती अनुष्काला विचारते, अनुष्का आदित्य आलाय का? अनुष्का म्हणते, नाही हो, नाही आलाय, रात्र होत आली, मला असं वाटलं की पोलिसात जावं, पण पोलिसात गेले तर बदनामी होईल, घराची, आदित्यची, आणि सगळ्यात मोठी बदनामी म्हणजे पारूची. अहो पारूचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये, आणि तिची बदनामी झाली, मारुती मामांना कळलं तर त्यांना हे सहन होणार नाही. अहिल्या म्हणते, अनुष्का किती समजुतीने घेतेस तू, एवढं होऊन सुद्धा तू पारूची बाजू घेतेस, खूप चांगलं वाटलं. पण माझी खात्री आहे, आदित्य पारू येतीलच, तू अजिबात काळजी करू नको, ती आली की फोन लाव. अनुष्का ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. अनुष्का इथे मोठमोठ्याने हसायला लागते. ती म्हणते, पारू जंगलात जायची हौस होती ना, जा. आता जंगलातल्या प्राण्याने तुला फाडून नाही खाल्लं ना, तरी ही अहिल्या तुला फाडून खाईल, ये आता घरी तू. असं म्हणून अनुष्का मोठमोठ्याने हसते. आदित्य पारू शेकोटी पेटून बसलेले असतात. आदित्यला सारखं आपली चूक आठवत असते. आपण लगोरी फोडून टाकली हे त्याला आठवतं. तो विचार करत बसलेला असतो आणि पारू उदास असते. आदित्य पारूला स्वतः जवळ बसवतो आणि तिला म्हणतो, पारू एखादं गाणं गाणं.
पारू म्हणते, गाऊ? आदित्यला आठवतं की पारूने कारमध्ये कसं गाणं गायलं होतं. आदित्य म्हणतो, नको 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 गाऊस. पारू म्हणते, आदित्य सर, मी गाते ना, चांगलं गाते. आदित्य म्हणतो, नको, मला एकट्याला का शिक्षा? पारू म्हणते, ठीक आहे, मग आदित्य सर एखादी गोष्ट सांगा ना तुम्ही, आपला वेळ जाईल. आदित्य म्हणतो, मला नाही येत गोष्ट. आदित्य कशी मशी तोडकी मोडकी गोष्ट सांगतो. पारू म्हणते, ही काय गोष्ट असते का? अहो, तुम्ही एवढी बुकं वाचली आहेत, एवढा बिझनेस करता, एवढे तुम्ही शिकलेले सवरलेले लोक, आणि तुम्हाला गोष्ट सांगता येत नाही? आदित्य म्हणतो, मग तू सांग. पारू स्वतःचीच गोष्ट सांगायला लागते. ती म्हणते, एक राजकुमार असतो आणि त्याची एक सेविका असते. राजकुमार सेविकेशिवाय काहीच करत नाही आणि सेविका त्याच्या मागे पुढे करत असते आणि सगळी कामं करत असते. राजकुमाराचं सेविकेशिवाय पान सुद्धा हलत नाही. आणि यात गंमत म्हणजे माहितीये का तुम्हाला काय? अहो, त्याच्यामध्ये जी सेविका आहे ना, ती राजकुमाराला मनोमन आपला नवरा मानते, लग्न झालेले असं मानत असते. आदित्य म्हणतो, मग पुढे? पारू म्हणते, पुढे नाही माहिती, गोष्टीचं शेवट नाही माहिती. आदित्य म्हणतो, असं कसं माहिती नाही? पारू म्हणते, आदित्य सर, तुम्ही जर ही गोष्ट लिहिली असती तर शेवट काय असला असता? सांगा ना, तुम्ही काय केलं असतं? आदित्य विचार करत असतो. पारू विचार करते. त्याला वाटतं की आदित्यने आपल्या बाजूने असावं. आदित्य म्हणतो, नाही, मला पण सुचत नाही. पारू आदित्य गप्पा मारत तिथेच बसलेले असतात. पारूला एक साप दिसतो. पारू मोठमोठ्याने किंचाळायला लागते. आदित्य तिला मिठी मारतून तिला म्हणतो, पारू काय झाले, कशाला घाबरलीस तू? पारू म्हणते, साप आहे तिथे. आदित्य म्हणतो, नाही पारू, काही नाही तिथे, बघ समोर काही आहे का? नाही ना? पारू म्हणते, आत्ता तिथे होता. आदित्य म्हणतो, पारू काही काळजी करू नको, मी आहे ना? आदित्य पारू एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. तर दुसऱ्या दिवशी अहिल्या गुरुजींना बोलवून घेते. ती गुरुजींना विचारते, गुरुजी, आदित्यची पत्रिका बघा, त्याच्यावर काही संकट तर ओढवणार नाही ना? अहो, आदित्य एका ठिकाणी अडकलाय. गुरुजी पत्रिका बघतात आणि ते म्हणतात, अहो मॅडम, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही निश्चिंत राहा. आदित्यसोबत त्याचं सुरक्षा कवच आहे, त्याला काहीही होणार नाहीये. अहिल्या म्हणते, आणि गुरुजी, तुम्ही नाही का अनुष्काची पत्रिका बघितली होती, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की ही त्याची बायको नसेल. पण गुरुजी, असं का म्हणालात तुम्ही? गुरुजी म्हणतात, मी बरोबरच बोललो. मी पत्रिका पाहिली आहे. आदित्यची जी बायको असणारे ती गरीब घरातली असणारे, बिना आईची मुलगी असणारे. अहिल्या म्हणते, अहो, अनुष्का पण बिना आईची आहे, पण गरीब नाहीये. गुरुजी म्हणतात, ते मला काही माहिती नाही, पण ही आदित्यची बायको नाहीये. आदित्यची बायको जी असेल ती सुरक्षा कवच असणारे, आणि ती आधीपासून त्याच्या सोबत आहे, गरीब घरातली आहे, बिना आईची आहे, आणि तुमच्या घरात सेविका म्हणून आहे. अहिल्या या सगळ्याचा विचार करते. दामिनी म्हणते, अहिल्या वहिनी, अहो, सेविका आहे, बिना आईची आहे, आधीपासून आहे ती, म्हणजे ती पारू आहे, कळते का तुम्हाला? अहिल्याला हे काही पटत नाही. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तिला आठवतं की अनुष्का काल काय म्हणाली होती. आदित्य पारू दोघंही जंगलात अडकलेत. अहिल्याला टेन्शन वाटतं की बाबा उद्या दोघांमध्ये काही होणार तर नाही ना. ती अजून टेन्शनमध्ये येते. तिला काय करावं काय नाही ते सुचतच नसतं. आता अहिल्या पारू आणि आदित्य यांच्या नात्याबद्दल काय विचार करेल हे बघण्यासारखं असेल.